प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोजणीची प्रक्रिया परभणी जिल्ह्यातून सुरू झाली आहे। त्यानंतर शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने आपला लढा अधिक तीव्र केलाय। त्याचाच एक भाग म्हणून शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या वतीने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज निदर्शने करण्यात आली। कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर झालेल्या आंदोलनात राज्य सरकारचा निषेध करत शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे अशी मागणी केली। लवकरच याबाबत मुंबईत गोलमेज परिषद होणार आहे। राज्य शासनाने शक्तीपीठ महामार्गाची घोषणा केली असून वर्धा जिल्ह्यातील पवनार ते गोव्यातील पत्रादेवीपर्यंत हा महामार्ग 12 जिल्ह्यातून जाणार आहे। या महामार्गासाठी शेतजमीन संपादित केली जाणार आहे। त्यातून शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालाय। परभणी जिल्ह्यातील सहजापूर गावापासून शक्तीपीठ महामार्गासाठी जमिनीचं रेखांकन सुरू झालंय। त्याला स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला, पण राज्य सरकारने बळाचा वापर करून शेतकऱ्यांना अमानुष वागणूक दिली असा आरोप शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने केला आहे। आज संपूर्ण राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर निदर्शनं झाली। शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवणारे विविध फलक घेऊन आंदोलकांनी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे अशी मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन झालं। या आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून मुंबईमध्ये गोलमेज परिषद होणार आहे। दरम्यान आंदोलकांच्या वतीने आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी झालेल्या चर्चेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क नेते विजय देवणे, गिरीश फोंडे, प्राध्यापक उदय नारकर, शिवाजी मगदूम, सुदर्शन खोत, प्रकाश पाटील, सम्राट मोरे, कृष्णात पाटील, दिनकर सूर्यवंशी, नितीन मगदूम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।